हे अजूनही यातना भोगत आहेत। दैनिक प्रतिबिंब 28 जुलै। देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे। जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाण्याचे ज्ञान आम्हाला दे। देवा, आमची नव्हे तुझी इच्छा पूर्ण होवो। हे अजूनही यातना भोगत आहेत। परमेश्वराने आम्हाला एका विभागात सुधारणा करण्याची शक्ती दिली आहे, तर आम्ही सगळ्यांची जीवन वाचविणारे दूत आहोत या अहंकारी धारणेला आपण लगाम घालूया। कम्स ऑफ एज, पान 232। इतर मद्यपींना मद्यमुक्तीचा लाभ व्हावा यासाठीच एच्या समूहाचे अस्तित्व आहे। मग तो समूह मोठा असो की लहान, जुना असो की नवा, अनुभव कथनाचा, चर्चासत्र घेणारा असो की अभ्यास सत्राचा असो, प्रत्येक समूहाचा अजूनही यातना भोगत असणाऱ्या मद्यपीपर्यंत एचा संदेश पोचवणे हाच एकमात्र हेतू आहे। सुख, आनंद व स्वातंत्र्याने पुरेपूर भरलेले जीवन इतर मद्यासक्तांना मिळावे ह्यासाठी समूहाचे अस्तित्व आहे। ब्याच मद्यप्यांना त्यांच्या मद्यमुक्ततेसाठी गरज असते ती अनुभव कथनाद्वारे बळ आणि आशा देऊ शकणाऱ्या मद्यपींच्या समूहाच्या मदतीची। याप्रमाणे माझी मद्यमुक्तता आणि आमच्या कार्यक्रमाचे जीवन हे माझ्या प्रथम गोष्ट पहिल्यांदा ठेवण्यावरील निर्धारावर अवलंबून आहे।